नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील एका खूप महत्वाच्या ज्योतिर्लिंगाबद्दल म्हणजे परळी वैजनाथबद्दल बोलणार आहोत. हे बीड जिल्ह्यात आहे आणि आपल्या देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण याच जागेचं महत्त्व, त्याचा इतिहास आणि काही खास गोष्टी समजून घेणार आहोत. नमस्कार. हो, अगदी. देशभरात जी शंकराची अत्यंत पवित्र स्थानं मानली जातात त्यात परळी वैजनाथ येतं. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला वैद्यनाथ किंवा वैजनाथ असंही म्हणतात. वैद्यनाथ म्हणजे औषधींचा देव. अगदी. आणि हे नावच या जागेला एक खास महत्त्व देतं. अच्छा, म्हणजे या नावामागे आणि स्थापनेमागे काही पौराणिक कथा असणारच. हो, नक्कीच. शिवपुराणात असं सांगितलंय की देवांचे जे वैद्य आहेत, धन्वंतरी, त्यांनी स्वतः इथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. अरे वा, हे थोडं वेगळं आहे. आपण सहसा ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीच्या जरा वेगळ्या कथा ऐकतो, ऐकचं नाही. अच्छा. आणि मग तर लंकेला परत जाताना असं म्हणतात की रावण परळीजवळ आला आणि त्याला लघुशंकेची इच्छा झाली. आता लिंग खाली ठेवता येईना, तेव्हा मग देवांनी एक युक्ती केली. काय युक्ती केली? विष्णूने एका बटू ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि रावणाला मदत करायचं नाटक करून ते लिंग जमिनीवर ठेवायला भाग पाडलं. अरे, आणि एकदा ते खाली ठेवलं की मग रावणाला ते उचलताच आलं नाही. ते तिथेच स्थापित झालं. तेच हे परळी वैजनाथ असं मानलं जातं. म्हणजे बघा, धन्वंतरी आणि रावण दोन्ही कथा या जागेच्या महत्वाला हातभार लावतात. पण ठीक आहे, या झाल्या पौराणिक कथा. या मंदिराचा प्रत्यक्ष इतिहास काय आहे? म्हणजे किती जुनं आहे हे मंदिर? हो, या कथा तर आहेतच, पण इतिहासाकडे पाहिलं तर हे मंदिर खूप प्राचीन आहे. हजारो वर्षांचा इतिहास आहे याला. आपल्याला असं दिसतं की वेळोवेळी म्हणजे चालुक्य, मग यादव आणि नंतर अगदी पेशव्यांपर्यंत अनेक राजवंशांनी या मंदिराच्या जडणघडणीत, त्याच्या संवर्धनात योगदान दिलं आहे. आणि मंदिराची बांधणी ती कशी आहे? बांधणी बघितली तर ती ठराविक हेमाडपंथी शैलीतली आहे. काळ्या दगडातलं बांधकाम. हो हो, महाराष्ट्रात दिसतं हे बऱ्याच ठिकाणी. अगदी. गर्भगृहात मुख्य ज्योतिर्लिंग आहेच, पण मंदिराच्या परिसरात मग आपल्याला गणेश, पार्वती, नंदी यांच्या लहान मूर्ती दिसतात. मंदिराच्या त्या भक्कम दगडी भिंती आहेत, उंच दीपस्तंभ आहे. हे सगळं खूप प्रभावी आहे. आणि पुन्हा एकदा त्या नावाकडे येऊया, वैजनाथ. वैद्यांचा स्वामी याचा संबंध थेट लोकांच्या श्रद्धेशी जोडलेला दिसतो, नाही का? बरोबर, अगदी तोच धागा आहे. वैजनाथ या नामामुळे लोकांमध्ये एक दृढ श्रद्धा आहे की इथे आल्याने, दर्शन घेतल्याने रोग बरे होतात. म्हणजे आजार बरे होण्याची श्रद्धा. हो, अनेक भाविक म्हणजे ज्यांना काही शारीरिक व्याधी आहेत, विशेषतः काही जुनाट आजार असतील, ते बरे व्हावेत म्हणून येतात. संतान प्राप्तीसाठी सुद्धा अनेक जोडपी इथे येतात. अच्छा. शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पानं वाळणं किंवा दूध आणि मधाने अभिषेक करणं, या सगळ्या विधींमागे कुठेतरी रोग बरे होण्याची ती श्रद्धा जोडलेली आहे. म्हणजे ओम वैजनाथाय नमः हा मंत्र तिथे सतत ऐकू येत असणार. अगदी. आणि हे सगळं पाहिलं की धन्वंतरीने स्थापना केल्याच्या कथेला कुठेतरी दुजोरा मिळतो. म्हणजे आरोग्य हा विचार सुरुवातीपासूनच या स्थानाशी जोडलेला आहे. खरंय. म्हणजे हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर एक प्रकारे आरोग्याशी संबंधित भावनिक आणि श्रद्धेचं केंद्र बनलं आहे. आणि मग उत्सव वगैरे कसे साजरे होतात इथे? गर्दी असते का? हो, नक्कीच. वर्षभर तसे कार्यक्रम असतातच, पण महाशिवरात्री हा इथला सगळ्यात मोठा उत्सव असतो. तेव्हा तर खूप गर्दी असते, म्हणजे अक्षरशः लाखो भाविक येतात. श्रावण महिन्यातला प्रत्येक सोमवार पण खूप महत्त्वाचा मानला जातो. लोक लांबून येतात, काही जण तर कावड घेऊन पाणी आणून अभिषेक करतात. हो, श्रावणात तर बहुतेक शिवमंदिरांमध्ये गर्दी असतेच. आणि दसरा, कार्तिक पौर्णिमा यावेळी पण इथे मोठी जत्रा भरते. विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि पोचायला सोपं आहे का हे ठिकाण? हो, बऱ्यापैकी. मंदिर परळी शहराच्या मध्यभागीच आहे आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळ आहे, त्यामुळे पोचायला सोपं आहे. औरंगाबाद विमानतळ थोडं लांब आहे, म्हणजे साधारण 200-250 किलोमीटरवर. बरं. मंदिराच्या आजूबाजूला अजून काही पाहण्यासारखं आहे का? हो, आहे ना. मंदिराच्या परिसरातच रेणुकादेवीचं एक मंदिर आहे, नरसिंह सरस्वतींचा मठ आहे आणि थोडं जवळच गरम पाण्याची कुंड आहेत. असं मानतात की त्या पाण्यातही औषधी गुणधर्म आहेत. अच्छा. म्हणजे सगळा परिसरच आरोग्य आणि श्रद्धेशी जोडलेला आहे. अगदी.
तर थोडक्यात सांगायचं झालं तर परळी वैजनाथ हे केवळ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ नाहीये, तर वैद्यनाथ म्हणून ते आरोग्य आणि रोग निवारणाशी खूप घट्टपणे जोडलेलं आहे. इथल्या त्या पौराणिक कथा, मग त्या रावणाच्या असोत किंवा धन्वंतरीच्या, आणि जो ऐतिहासिक संदर्भ आहे, चालुक्य, यादव, पेशवे, हे सगळं मिळून या जागेचं महत्त्व खूप वाढवतं. खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या स्थानाचा इतक्या प्राचीन काळापासून आरोग्य आणि बरे होण्याशी इतका जवळचा संबंध कसा असू शकतो. हे आपल्या संस्कृतीत श्रद्धा, एखादं ठिकाण आणि आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य यांच्यात किती खोलवरचं नातं आहे हे दाखवतं नाही का. यावर नक्कीच विचार करायला हवा.